सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि आपण आहोत रांजणगाव या गणामध्ये आणि आपल्यासोबत सागरभाऊ देवकर आहेत, जे की भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी पंचायत समिती सदस्य उमेदवार म्हणून उभे आहेत. सर, काय सांगाल एकंदरीत आपल्या गणामध्ये सध्या काय राजकीय परिस्थिती आहे? आज हा आपला रांजणगाव पंचायत समिती गण आणि त्याचबरोबर रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गट या सर्व जिल्हा परिषद गटामध्ये आणि त्याचबरोबर या रांजणगाव पंचायत समिती गणामध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. आणि या माध्यमातून असं पाहायला भेटते की खूप चांगला असा तरुण वर्ग असेल, महिला भगिनी असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, या सर्वांना BJPच्या माध्यमातून एक चांगले युवक वर्ग असेल किंवा चांगले एक उमेदवार या माध्यमातून पाहायला भेटत आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या स्वातीताई पाचुंदकर असतील, त्यांनी जी केलेली विकास कामं आहेत त्याचबरोबर आता आम्ही स्वतः उमेदवार सागरभाऊ देवकर, आम्ही एक नवीन युवक, सामान्य घरातील युवक आज आपण पाहतो आहे की राजकारणात आला आहे. आणि त्याच माध्यमातून जी आपली सर्वसामान्य जनता आहे, या सर्वसामान्य जनतेतलाच एक युवक ज्यावेळेस समाजापुढे येतो त्यावेळेस या सर्व जनतेला असं वाटत असतं की आपल्यातला युवक कुठेतरी पुढं जातो आहे आणि त्या माध्यमातून नक्कीच आपली सर्व कामे होणार. यासाठी सर्व जनसामान्यातून एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आणि एक चांगल्या उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आम्हाला नक्कीच पाहायला भेटते. आणि म्हणतात ना की ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीमध्ये राजकारण म्हणा किंवा समाजकारण म्हणा किंवा अध्यात्म म्हणा कोणत्या गोष्टीमध्ये जात असतो, ज्यावेळेस आपण म्हणतो की एखाद्या गोष्टीत गेल्यानंतर आपण पाहतो आहे आता की आम्ही लोकांच्या मनावरती राज्य करण्याचा प्रयत्न करतो आहे. आम्हाला नक्कीच त्यांच्यावरती राज्य नाही करायचं, तर त्यांच्या मनावरती राज्य करायचं आहे. अशाच पद्धतीने इथून पुढच्याही काळात आम्ही नक्कीच समाजाची जी सेवा आहे, आपल्या गण असेल, या गणामधील प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्यावरती नक्कीच काम करण्याचा प्रयत्न करू. विशेषतः आता पाहिलं तर महिला भगिनी असतील किंवा युवक वर्ग असेल, हा जो तरुण युवक वर्ग आहे, या युवकांना जी खरंच आज समाजामध्ये अशी परिस्थिती आहे की काही विशेष गावं पाहिली तर त्या गावांमध्ये खरंच खूप तरुण खूप मेहनती आहेत. ते बिचारे, त्यांना एक फक्त म्हणतात ना की कोणत्याही गोष्टीला एक गरज असते की दिशा देण्याची. ती दिशा ज्यावेळेस भेटते त्यावेळेस तो तरुण नक्कीच. तरुण म्हणजे काय तर बघा, एक आपण म्हणतो युवा म्हणजे काय तर वायूच्या गतीने जो पळतो तो युवा. तर असे जे युवा आहेत किंवा हे जे तरुण आहेत, हे तरुणांना ज्यावेळेस एक चांगल्या प्रकारची दिशा भेटेल त्यावेळेस ते नक्कीच समाजासाठी ज्या गोष्टींची गरज आहे आणि आपल्या प्रपंचासाठी किंवा कुटुंबासाठी एका आईवडिलांना जी इच्छा असते की आपला एक मुलगा काय व्हावा, तर एक चांगला उद्योजक व्हावा, चांगल्या कंपनीमध्ये किंवा चांगल्या व्यवसायाच्या निमित्ताने त्याने त्याच्या आयुष्याची वाटचाल करावी आणि त्याचबरोबर तो विशेषतः कोणत्याही प्रकारचं व्यसन करणारा नसावा. अशा पद्धतीनं जी युवांची जडणघडण आहे, अशा पद्धतीनं इथून पुढची जी वाटचाल राहील अशाच पद्धतीने युवक वर्गाला आणि त्याचबरोबर महिला भगिनींना आणि ज्येष्ठांना ज्या पंचायत समितीच्या माध्यमातून आणि ज्या CSR फंडच्या माध्यमातून किंवा वैयक्तिक आमच्या माध्यमातून जे शक्य होईल ती मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद. आता आपण काल पाहिलं होतं की कान्हूर मेसाई या गावामध्ये आपले जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आले होते. त्यांनी 12 गावांच्या संदर्भामध्ये पाणी प्रश्न सोडवण्याचा एक ध्यास घेतलेला आहे आणि त्या संदर्भातील एक 650 कोटी रुपयांची जवळपास ही योजना जी आहे ती ते कार्यान्वित करणार आहे. त्या संदर्भात काय सांगाल? आता आपण पाहिलं की जी आपली कान्हूर मेसाई गावामध्ये जी पाणी योजना आहे, या योजनेसाठी म्हणजे म्हणतात ना की ज्यावेळेस एखादा उमेदवार किंवा उमेदवार ज्यावेळेस आपल्या पक्षाकडनं निवडणूक लढवत असतो, तो निवडणूक लढवत असताना त्याच्या बॅकसाईडला जो सपोर्ट असतो, बॅकसाईड सपोर्ट म्हणतात ना की ज्यावेळेस एखादी सिस्टम एखादा व्यक्ती ज्यावेळेस पुढं चालत असतो त्यावेळेस तो काम न करता त्याची बॅकसाईडची सिस्टम काम करत असते. ती सिस्टमच्या माध्यमातून किंवा आज आपण पाहतो आहे की भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे ते केंद्रामध्ये आहे, त्याचबरोबर आपण पाहतो आहे राज्यामध्ये आहे, त्याचबरोबर आपण पाहतो आहे महानगरपालिकांमध्ये आहे, नगर परिषदांवरती आहे. तर अशाच माध्यमातून येत्या काळामध्ये आपण पाहतो आहे की पंचायत समित्या असतील किंवा जिल्हा परिषदा असतील, आपण पाहिलं की एक जी समस्या होती या समस्येचं निराकरण करण्यासाठी ज्यावेळेस आपल्या राज्याचे नेते किंवा आपल्या राज्याचे मंत्री ज्यावेळेस या गावाच्या प्रश्नासाठी जर इतक्या तळागाळापर्यंत येऊ शकतात, तर याचा अर्थ नक्कीच ज्यावेळेस सत्तेतला
उमेदवार ज्यावेळेस ती निवडणूक लढवत असतो तर त्याला जी मागची सिस्टम किंवा जी जी गरज की जी एका उमेदवाराला कशाचं गरज असते तर त्या पाठबळाची, ते पाठबळ नक्कीच आपल्या देवाभाऊ किंवा देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांच्याकडनं नक्कीच भेटते. तर अशाच माध्यमातून इथून पुढच्या काळात ज्या ज्या समस्या येतील त्या काळामध्ये आपले देवाभाऊ आपल्या सर्वांच्या पाठीशी नक्की उभे राहतील, हा ठामपणे विश्वास आहे. काय वाटतं तुम्हाला, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला या गटामध्ये किती टक्के मत जे आहे ते मिळू शकतं? आज आपण पाहतोय की जी पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदची जी निवडणूक होती या निवडणुकांमध्ये असं जास्त काही वाढवून सांगण्यापेक्षा जे खरंच परिस्थिती आज अशी दिसती की चांगल्या प्रकारचं वातावरण, टक्क्यामध्ये सांगण्यापेक्षा एक चांगल्या प्रकारचं वातावरण. कारण कसं असतं की ज्यावेळेस जनामनात आपण पोचतो, प्रत्येकाच्या मनापर्यंत आपण पोचतो, त्यांच्याकडनं जो रिस्पॉन्स भेटतो आहे, त्यांच्याकडनं जी मनातली भावना दिसते त्याच्या माध्यमातून एकच कळतं आहे की 100% चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स आपल्या सर्व जनमानसातून भेटतो आहे. अशा पद्धतीनं एकंदरीत आपल्या पूर्ण जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती गटामध्ये भारतीय जनता पार्टीचं वातावरण एकदम खूप चांगल्या प्रकारे आहे. धन्यवाद. निलेश काळे, शिरूरकट्टा.